नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, पंकज सर हे तो भरोसा आहे हे वाक्य तर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून ऐकतच असाल. तर इयत्ता 10वीची परीक्षा झाली आणि त्याच्यामध्ये सायन्सचा पेपर झाल्यानंतर ॲज इट इज पेपर तसाच आला जसं सरांनी सांगितलं होता. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात क्रेज या शिक्षकाची निर्माण झाली आणि पर्यायानं आज आपल्याला आपल्या स्टुडिओमध्ये सरांना बोलवावं लागलेलं आहे. सर, सगळ्यात पहिल्यांदा आपला परिचय जो आहे तो शिरूरकरांना करून द्या. तर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझं नाव पंकज प्रभाकर आवटी. क्वालिफिकेशन सांगायचं झालं तर माझं फार्मसी झालेलं आहे आणि त्यानंतर गेल्या 8 वर्षापासून मी इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत विज्ञान हा विषय तसेच CBSEचा सोशल सायन्स हा विषय शिकवतो. वा. तर सर, आता तुम्ही फार्मसीमध्ये होता, फार्मसी फील्डमध्ये होता, अचानकपणे शिक्षण क्षेत्रामध्ये कसे घुसलात किंवा शिक्षण देण्याचा विचार मुलांना कुठून आला हा? आता शिक्षण क्षेत्रात घुसण्याचं जे रिझन आहे त्याचं कारण असं आहे की ह्या क्षेत्रात किंवा टीचिंग फील्डमध्ये काम करणारी ही आमची 3री पिढी. म्हणजे माझे वडील आजोबा जे आहेत स्वर्गीय कोंडाजी सखाराम आवटी, हे त्या काळचे वकील. त्यानंतर काही कालावधीनंतर की बाबा असं आपण म्हणतो की आपल्यातला शिक्षक कायम जिवंत राहिला पाहिजे, त्यांनी वकिलीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत झाले आणि प्राध्यापक म्हणून छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा असेल, निगोजच्या एक शाळा असेल, तिथंही त्यांनी काम केलं होतं. त्यानंतर माझे वडीलही शिक्षक आणि त्यानंतर आता मी या क्षेत्रात 8 वर्षापासून कार्यरत आहे. माझी बहीणही ओझरमध्ये प्रायमरी टीचर आहे. वा. तर आता हे 10वीचा जो पेपर होता सायन्सचा, आता आम्ही सगळ्यांनी पाहिले शिरूरकरांनी की मुलांच्या प्रतिक्रिया अशा येत होत्या की जे सरांनी आदल्या दिवशी सांगितलं, रात्री 2 वाजेपर्यंत क्लास घेतला, तेच दुसऱ्या दिवशी पेपरला आलं. नेमका पेपर फुटला होता की तुम्हालाच कुठनं हे झालं होतं की आता हेच येणार आहे उद्या पेपरला? काय वाटतंय तुम्हाला? सर, आता याच्यात सर्वप्रथम सांगायचं म्हटलं की एक सोजवळ कबुली देतो की पेपर कधीच फुटत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की पेपर फोडणं ही एवढी सोपी गोष्ट नाही, कारण ऑलरेडी तुमचा सिलेबस डिझाईन करणारी जी एक ती स्ट्रीम आहे, ती स्ट्रीम फक्त 10वीचा पेपर डिझाईन करायचा या दृष्टीने ते पेपर कधीच सेट करत नाही किंवा तुमचं पुस्तकच सेट केलं जात नाही. बरोबर. तुमचं पुस्तक सेट करताना की आता जी मुलं आहेत की बाबा राज्यसेवेचा अभ्यास करतायत किंवा काही वर्ग 1 वर्ग 2च्या पोस्ट आहेत त्याचा अभ्यास करतायत, त्या सगळ्यांचा विचार करून पुस्तक सेट करावं लागतं. म्हणजे ही 8 वर्षाची एक तपश्चर्या म्हणा किंवा हे 8 वर्षाचं एक हार्डवर्क म्हणा की मुलांना प्रत्येक वेळेस आपलं सांगणं असतं किंवा माझं सांगणं असतं की बाबा तुमच्या चांगल्या कालावधीमध्ये मी तुमच्या नक्कीच मागे असेल पुढे, बरोबर, पण तुमच्या वाईट काळात मी पुढे असेल आणि त्याचं हे फळ आहे. म्हणजे गेल्या 8 वर्षात असं कधी झालं नाही की बाबा मुलांना मार्कही पडतात. आजपर्यंत सायन्सचे टॉपर आहे माझे, म्हणजे इथपर्यंत की मागच्या वर्षी शिरूरमध्ये सुद्धा 98च्या पुढे एकही सायन्सला विद्यार्थी गेलेला नाही. बरोबर. आणि त्यात अभिमानाची गोष्ट अशी आहे की आमचं न्यू इंग्लिश स्कूल उरळगाव असेल, तेथील विद्यार्थिनी आहे की बाबा एक जेमतेम पट असणारी एक स्कूल आहे ती, तिथून शिरूर तालुक्यातून पाहिलंय प्रांजल सूर्यकांत कोकडे म्हणून, सायन्सला 98 मार्क्स आहेत. बरोबर. हे कधी होतं सर? तर हे प्रत्येक वर्षी की बाबा आपला विद्यार्थी कुठं चुकतोय, आपल्या विद्यार्थ्याला कुठं अडचणीत आहे नक्की हे बघण्यासाठी की बाबा असं नाही होत कधी की बाबा एखाद्या विद्यार्थ्याला मार्क चांगले पडलेत की आपण खुश होऊन जायचं. हे 8 वर्षात मी कधीच केलं नाही. बरोबर. म्हणजे माझा विद्यार्थी समजा कमी पडतोय सर पुढे, तर मी त्याचे पेपर रिचेक केलेले आहेत. बरोबर. वैयक्तिक त्या विद्यार्थ्याबरोबर मी बोर्डमध्ये गेलेलो आहे, मी ते पेपर पाहिलेले आहेत आणि त्यानंतर मी अनालाइज केलेलं आहे की अरे आपण कुठं चुकलोय. हा विद्यार्थी जर ह्या पॉइंटला कुठेतरी चूक करत असेल तर ती आपली चूक आहे. बरोबर. म्हणजे हेच फक्त 8 वर्ष आपण करेक्ट करत चाललोय. त्याच्यानुसार बोर्डचा ट्रेंड कळतो, पॅटर्न करतो आणि आता बोर्ड जे आहे ते मल्टीलेअर अप्रोच काय करतंय, यूज करतंय. बरोबर. फक्त हेच टेक्निक यूज करून आपण पूर्णपणे पेपर प्रेडिक्ट करू शकतो. त्यात फोडणं वगैरे हा काहीच विषय हे विद्यार्थ्याचा हार्डवर्क काय होतं. आणि हे जे अनालिसिस आहे, जे तुम्ही अनालिसिस करता, हे म्हणजे कसं जमून येतं सगळं? काय वाटतंय, म्हणजे कसा सगळा अभ्यास केला तुम्ही ह्याविषयी? आता सर, ह्या अभ्यास करण्याचा विषय की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास मीही करतोय की आज तुम्ही MPSC सारख्या परीक्षांचा जर अप्रोच पाहिला किंवा आत्ताच रिझल्ट लागला UPSCचा, बरोबर, तो जर तुम्ही एक थोडासा त्याचा ट्रेंड पाहिला तर तिथेही आता काय होतंय की वर्षानुवर्ष तीच पुस्तकं यूज केली जात आहेत. परंतु UPSC असेल MPSC असेल हे जे क्वेश्चन डिझाईन करतायत ना त्याचा पॅटर्न वेगळा येतो. तोच फक्त ट्रेंड मी काय केला इकडे फॉलो केला आणि मला सक्सेस मिळत गेलं. तर आता सर्वसाधारणपणे शाळेमध्ये मुलं जातात आहे, मग शाळेमध्ये देखील शिकवलं जाते, तर मग प्रायव्हेट क्लासेसची गरज का पडते मुलांना? आता याचं उत्तर सर असे की तुम्ही थोडं एक 10-15 वर्ष मागचा ट्रेंड पहा, म्हणजे आपल्या काळातील थोडंसं एज्युकेशन पहा तुम्ही.
की त्यावेळेस आजही आठवतं की आम्हाला इतिहासाला बेनके सर म्हणून होते. आजही पूर्ण हिस्ट्री सरांनी काल शिकवलंय असं वाटतं. बरोबर. आज काय झालंय सर की आज थोडस फक्त मॉडर्न रूप आलंय एज्युकेशन फील्डला, परंतु आपण आपला बेस हरवत चाललोय. म्हणजे तुम्ही विचार करा की आता याच्यात खाजगी क्लासची गरज काय हे कारण मला सांगायचंय. तुम्ही समजून घ्या, एखादा शिक्षक आहे, तो शिक्षक 45 मिनिटात काय करणार आहे? त्यात आता त्या शिक्षकाची चूक नाहीये काय? बरोबर. तुम्ही विचार करा की त्या 45 मिनिटात त्या शिक्षकाला शिकवायचंय, पण बरोबर त्या 45 मिनिटात त्या शिक्षकाला हजेरी घ्यायची. म्हणजे ते 45 मिनिटात त्याला ऑफिशियल वर्क येतंय आता. बरोबर. आणि हे सगळं सोडून एखादा शिक्षक समजा चांगलं शिकवतोय तर त्याला तुम्ही शिस्तीचंही त्याच्याकडेच नियोजन देताय. त्यात आता नवीन एक आणखी नवीन फॅड आलं, एक लेसन प्लॅनिंग. म्हणजे हे पूर्णपणे प्लॅनिंग करून कधीच होत नाही. या लेसन प्लॅनिंगला वर्षभर काय करायचंय हे आपण अगोदर शिक्षकांना सांगतोय, सगळं त्याच्यात वेळ जातोय. म्हणजे कुठेतरी त्या शिक्षकाचं कुठेतरी काय बेस्ट येतो, तो 45 मिनिटात काय देणार आहे सर? बरोबर. त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा की आज तुम्ही पाहताय की ओपन डे सारखी कन्सेप्ट आहे काही ठिकाणी, हो एक्झॅक्टली काही ठिकाणी ती लागू होती, परंतु काही ठिकाणी विचार करा की एखादा हाडाचा शिक्षक आहे, तो जीव तोडून शिकवतोय, तो त्या मुलावर तितकं काय करतोय, एफर्ट्स घेतोय. मग त्याने त्या मुलाला हाणलं किंवा तो त्या मुलाला रागावून बोलला तर पालकांना राग यायची गरज नाही आज. परंतु आज त्या गोष्टी ऍक्च्युअली त्या पॅरेंट मीटिंग मध्ये होताना दिसत नाहीत सर. आज त्या ओपन डे मध्ये बाकीच्या गोष्टी सोडून आमच्या मुलाला का मारलं, हे का केलं, ते का केलं, ह्यानी होतंय काय सर की त्या शिक्षकाचं मोरल डाऊन होतंय पूर्णपणे. आणि ऍक्च्युअली आपल्या म्हणजे एक 10-15 वर्षांपूर्वीचा जर काळ पाहिला त्यावेळेस जरी शिक्षकांनी सांगितलं तर उलट पहिल्यांदा पालक विद्यार्थ्याला दापत होते आणि त्याच्यानंतर मग परत अजून शिक्षक त्याला वर्गामध्ये छडीने वगैरे मारायचे. मग आता सर सिस्टमच कुठेतरी उद्ध्वस्त झाली. आता उद्ध्वस्त म्हणजे तुम्हाला सांगतो सर, 1991 ते 92 पासून माझे वडील नावरे या ठिकाणी क्लास घेत आहेत. बरोबर. माझ्या शाळेतल्या शिक्षकांना मी 10वीत असताना कळालं की मी आवटी सरांचा मुलगा आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की मी अंगणवाडी पासून नावऱ्यासारख्या ठिकाणी शिकतोय आणि मी 10वी पर्यंत येऊस्तोवर माझे वडील शाळेत नव्हते. बरोबर. आणि त्यावेळेचे टॉपचे शिक्षक आहेत. आजही जेवढे अधिकारी वर्ग आहे नावऱ्यातला, तो माझ्या वडिलांचा सगळा पूर्णपणे माझ्या वडिलांनी टीच केलेला तो अधिकारी वर्ग आहे. बरोबर. परंतु 10वी पर्यंत मी आवटी सरांचा मुलगा हेच माहित नव्हतं. इतका त्या शाळेबद्दल काय रिस्पेक्ट होता. आज कुठंतरी काय झालं की आज कुठंतरी की बाबा एखादा शिक्षक जीव तोडून शिकवतोय, ती तळमळ बघितलीच जात नाही शाळेत. की थोडस हे पालकांच्या गोष्टी थोड्या आहेत ना की ह्या कुठेतरी चुकतायत, त्याच्यातून शिक्षकांचं मोरल डाऊन होते आणि मग विषय फक्त राहतो की 45 मिनिट येणे, शिकवणे आणि जाणे. त्याच्यामुळे कुठेतरी काय होतंय की त्याच्यामुळे थोडासा हा पार्ट जो आहे की तो थोडीशी जबाबदारी आमच्यावर येऊन पडते. बरोबर. आणि ही खाजगी क्लासेसची काय झाली गरज झाली, नाही तर त्यावेळेस इतका सुळसुळाट नव्हता. म्हणजे आज मी क्लास घेतोय पण मला ती कबुली द्यायला काहीच हरकत नाहीये की कुठेतरी आपल्या एज्युकेशन सिस्टम मधले लूप होल आहेत आणि त्याचं बाय प्रोडक्ट खाजगी क्लास. काय वाटतंय, छडी वाजे छमछम विद्या ये घमघम असं आपल्या वेळेस म्हटलं जायचं, ते आपल्याला लागू पण होत होतं, पण सध्याच्या युगामध्ये त्याची गरज आहे का? काय वाटतंय तुमचं? आता सर याचं एक बेस्ट उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझी एक विद्यार्थिनी आहे योगिता जांभळकर म्हणून. बर. आता ही मुलगी माझ्याकडे 8वी पासून होती आणि मुलगी इतकी सिन्सिअर होती की आताच तुम्ही म्हटले की बाबा छडी वाजे छमछम विद्या ये घमघम. बरोबर. इतकी सिन्सिअर की मी एखादा पॉइंट तिला सांगणे, एखादी गोष्ट तिला सांगणे आणि ती तिने कधी फॉलो करणे नाही असं कधीच झालं नाही. बरोबर. 8वीतला एक प्रसंग आठवतोय मला की अभ्यास केला नव्हता तिने. बर. मी तिला उभी केली होती आणि हात वरती करायला लावले होते. आता जेमतेम 2-3 मिनिटांनंतर मुलांचे हात दुखतात. ती मुलगी होती समजून घ्या. मला अंदाज लागला की बाबा आता हात दुखते, म्हणून योगिता हात खाली घे. हात खाली घेत नव्हती. अरे बाळा घे खाली हात. नाही सर माझं चुकलंय, हात खाली घेत नव्हती. तिने जवळजवळ 10-15 मिनिटं तिचा कार्यक्रम तो चालला, डोळ्यातून पाणी होतं, तिला समजावलं. म्हणजे 8वीत ही मुलगी असे 10वी पर्यंत येऊस्तोवर थोडासा चेंजेस होत गेले त्याच्यात, ती रागीट होत गेली. आणि 10वीत तिला मी एकदाच खवळलो की मला तुझ्याकडून अशा अपेक्षा नाही, तू अभ्यास केला पाहिजे अपेक्षा. आणि मी तिच्याबरोबर 1 महिना 1.5 महिना बोलत नव्हतो. त्यानंतर असं जातं की आपल्याला कल विद्यार्थ्यांचा ओळखावा लागतो. योगिता तुला काय व्हायचंय? सर मला पोलीस व्हायचं. आणि मग असंच कधी की बाबा छडी दिली, योगे तुझं पोलीस झाली, तू पहिल्यांदा मलाच आतमध्ये टाकशील. हा सर मी तुम्हाला 100% आतमध्ये टाकेल. आणि मग 10वीच्या नंतर अचानक फोन केला, सर मी अकॅडमी जॉईन केली आणि माझा अभ्यास चाललाय. तेच योगिता तू 100% होणार आहे माझं सांगणं. त्याच्यानंतर
तिचं ट्रेनिंग वगैरे चालू होतं. हम्म. मध्यंतरी पाय मोडल्यावर सर माझा पाय मोडलाय म्हणलं तू टेन्शन घेऊ नको, तू सिलेक्ट होणार आहे. आणि मग तेच मुंबईमध्ये भरतीचं चालू झालं. ती फिजिकल मध्ये क्लिअर झाली, पूर्ण लेखी वगैरे सगळे पेपर दिले. आणि रिझल्टच्या आदल्या दिवशी फोन केला, सर मला भीती वाटते खूप, काय होईल? म्हणजे योगिता तुझं सिलेक्शन होणार आहे. बरोबर. नाही म्हणली सर मला वाटत नाही माझं सिलेक्शन होईल. अरे मला वाटतंय ना म्हणलं की तुझं सिलेक्शन 100% होणार आहे. दुसऱ्या दिवशी 10वीची बॅच चालू होती, व्हॅकेशनचीच बॅच होती, हाच पिरियड. आणि मला कॉल होता, म्हणजे 2 वर्षापूर्वीची घटना आहे. मला 3 मिस कॉल आले, माझं लेक्चर चालू होतं, मी होत चाललो नाही. चौथ्यांदा परत कॉल आल्यावर अरे म्हणलं मी काल काहीतरी हिला सांगितलंय आणि 100% असंच काहीतरी असेल. कॉल केला, ती पोरगी रडत होती आणि माझ्या डोळ्यात पाणी होतं, सर मी सिलेक्ट झाले. आणि दुसऱ्या दिवशी मुलगी आपल्या क्लासमध्ये होती. ज्यावेळेस हा स्ट्रगल कुठंतरी आपल्याला दिसतो आणि तो समोर दिसतो ना, त्यावेळेस म्हणजे आम्ही दोघंही रडत होतो त्या दिवशी. बरोबर. म्हणजे ते माझ्या फेसबुक पेजलाही तुम्ही पाहू शकता की ते फिलिंग वेगळं असतं की बाबा आपला विद्यार्थी की जो आपण 8वी पासून कुठेतरी त्याला घडवतोय आणि आज तो कुठेतरी काहीतरी मग कळतं की नाही आपण त्यावेळेस ती जी गोष्ट केली ना ती प्रॉपर केली, ती योग्य केली. स्पर्धा परीक्षेचाच विषय निघालेला आहे. आता तुम्ही सुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये आहात, त्या म्हणजे ह्याच्यामध्ये आहात, तर काय वाटतं की मुलांचा बेस पक्का होणं गरजेचं आहे त्यासाठी? कारण बऱ्यापैकी एमपीएससी युपीएससी हे ग्रॅज्युएशन नंतर मुलं किंवा ग्रॅज्युएशनला असताना त्यात उतरतात. पर्यायाने त्यांना परत एकदा कुठेतरी एनसीईआरटीची पुस्तकं वाचणं असेल, स्टेट बोर्डची पुस्तकं वाचणं असेल, तर हे सगळं बेस जो आहे तो शाळेमध्ये किंवा क्लासेसमध्येच पक्का झाला पाहिजे की नाही, काय वाटतंय? 100% झाला पाहिजे. आणि थोडंसं काय होतं की आजची एज्युकेशन सिस्टम समजून घ्या की फक्त बेसच पक्का नाही झाला पाहिजे की ह्या 5वी पासून 10वी पर्यंत आपण ज्या मुलांवर जे एफर्ट्स घेणार आहे त्याचेच बाय प्रोडक्ट म्हणून बाहेर पुढे निघणार आहेत. बरोबर. की बेस हा पक्काच पाहिजे. जर तुम्हाला पुढे तुम्ही एमपीएससी करताय, युपीएससी करताय, काही त्याच्यानंतरही गोष्टी आहेत काही करिअर. अजून एक याच्यामध्ये मला असं जाणवलं, म्हणजे स्वतः मी सुद्धा त्या काही दिवस त्या प्रोसेसमध्ये होतो, तर ज्यावेळेस आपण रेग्युलर अभ्यास करतोय म्हणजे शाळेमध्ये असेल किंवा क्लासेसमध्ये असेल, परंतु ज्यावेळेस आपण ग्रॅज्युएशनला जातो आपण काहीतरी ट्रिक्स लावतो आणि त्यानुसार नंतर मग अभ्यास करायला सुरुवात करतो. तर हे कुठेतरी शाळेपासूनच सुरुवात व्हायला पाहिजे का या सगळ्याची? कारण ट्रिक्स मॅटर करतात. खूप मोठा काही पार्ट असेल तो लक्षात राहत नाही, मग त्यासाठी काही ट्रिक्स अप्लाय करून आपण तो लक्षात ठेवू शकतो. काय वाटतंय आपली एज्युकेशन पद्धती कशी आहे मुलांना शिकवण्याची? आता सर माझी पद्धत जर म्हणायचं झालं तर आता तुम्ही 2 ठिकाणी इंटरव्ह्यू घेतलेले आहेत, तुम्ही 2 ठिकाणी मुलांच्या पालकांशी संवाद साधलेला आहे. बरोबर. माझ्या लेक्चरची गंमत अशी असते की माझ्या लेक्चरला, ऑनलाईन लेक्चरला पालक असतात मुलांचे. बरोबर. म्हणजे समजा मला सायन्स नावाचा सब्जेक्ट आहे आणि आता थोडंसं काय झालं की मागचं पुस्तक जर पाहिलं तुम्ही किंवा त्याच्या मागे पाहिलं तर फक्त सायन्स होतं. बरोबर. आज तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट आहे, हेच बऱ्याच जणांना अजून माहित नाही. अजून बरेच जण ह्याच आविर्भावात की हे फक्त सायन्स आहे. टेक्नॉलॉजीचा पार्ट आलाय, मग मायक्रोबायोलॉजी आलंय, त्याच्यामध्ये थोडं सेलचा पार्ट आलाय, काही त्याच्यामध्ये काही ऍप्लिकेशनचा पार्ट आलाय, हे अजून कुणाला माहितीच नाही. मग मला समजा त्या सायन्सच्या पार्ट मधला मला सिकल सेल अॅनिमिया शिकवायचा आहे, म्हणजे सिंपल लॉजिक घ्या आता. बरोबर. की आपण समजा युपीएससी करतोय किंवा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, तर ते मी नॉलेज माझ्या पुरतं मर्यादित ठेवलं की ही संकुचित वृत्ती आहे. बरोबर. मला सिकल सेल अॅनिमिया शिकवायचा आहे, तर मला हे बघून जमत नाही की बाबा आता ही पोरं सगळी सीमेची आहेत म्हणून, मला ते मराठीची आहेत ते बी विचार केला पाहिजे. मग मराठीत त्या सिकल सेल अॅनिमियाला नाव आहे दातरपेशी पांडुरोग. बापरे. मग आता हसण्यासारखं मुलं हसतात, परंतु सिकल सेल अॅनिमियाला नाव आहे काय? दातरपेशी पांडुरोग. मग मला बाकीचं काहीच माहित नाही, मला फक्त मी तो शब्द कोणता पकडला? पांडू. बरोबर. मग पांडू म्हणजे काय की वृंदावनात भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस होते किंवा गोकुळात भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस होते की जे गायी घेऊन जायचे आणि संध्याकाळच्या वेळेस ती गोधुली म्हणतो आपण बघा त्याला, की त्या गायींच्या पायाने जी धूळ उडती. आणि वृंदावन आणि गोकुळ याच्यातलं जिओग्राफिकल स्ट्रक्चर जर पाहिलं तुम्ही, तिथलची माती पहा तुम्ही, व्हाईट कलरची. बरोबर. मग ती व्हाईट कलरची माती भगवान श्रीकृष्णांच्या कुठेतरी तोंडावर येऊन तो कलर पांढरा झाल्यामुळं त्यांना नाव पडलंय पांडुरंग. मग त्याच्यावरून मला काय करायचं की मला त्यांना सायन्स मधून थोडे न्यायचे हिस्ट्रीमध्ये, आणि मग तिथून मला परत काय सांगायचंय, मग मी त्यांना मत्स्यगंधा सांगू शकतोय, मग मी त्यांना पितामह भीष्म सांगू शकतोय, मग मी त्यांना महाभारत सांगू शकतोय. मग अशा प्रकारे मी सायन्स कडून त्यांना नेतोय कुठं? हिस्ट्रीकडे. पण फक्त काय करतोय की ट्रॅडिशनल जेवढं चाललंय, हा पॉइंट आहे, हा शिकवायचा, पुढे जायचं, हे जमणार नाही. इतिहासातून काय शिकलं पाहिजे तेही महत्वाचं आहे. हिस्ट्री ऑलवेज रिपीट. बरोबर. हे शिकलं पाहिजे. म्हणजे इतिहासातून बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या घेण्यासारख्या आहेत.
तर आता ह्या गोष्टी तर आहेतच, शिवाय आता आपण जे आहे ते नावरे परिसरामध्ये क्लास घेत आहे किंवा नावरे परिसरामध्ये आपले क्लास आहे, त्या ठिकाणी अनेक लोक जे आहेत ते ग्रामीण भागातील आहेत, म्हणजे शेतकरी कुटुंबातील आहेत, अनेक विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. फी स्ट्रक्चर विषयी काय वाटतं की ही फी मुलांना परवडते का आपल्या क्लासेसची? बाहेर काय क्लासची फी आहे, आपली कशी आहे, काय सांगाल? आता सर फी स्ट्रक्चरच्या बाबतीत तुम्ही वैयक्तिक मुलांशी बोललेले आहेत, पालकांशी बोललेले आहेत, एकदम माफक राहतं की बाबा आमच्यातला शिक्षक अजून जागा आहे. म्हणजे एखादा अनाथ मुलगा जर असेल तर आपण त्याचा एकही रुपया घेत नाही. बरोबर. म्हणजे आमच्याकडून जितकी मदत त्याला करता येईल तितकी मदत आपण करतोय. किंवा एखाद्याची परिस्थितीच नाही त्या गोष्टी आम्ही काय करतोय की त्या आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही त्या गोष्टी हँडल करतोय. म्हणजे इथपर्यंतच नाही. आणि हे फीच स्ट्रक्चर जे हे टप्प्यात आहे आणि त्याच्यामध्ये की फक्त बाबा आपलं शिकवायचं एवढीच रिस्पॉन्सिबिलिटी नाही. आम्ही काय करतोय की आम्ही त्याच्यामध्ये आमचं एक किट आहे की ज्याच्यामध्ये पूर्णपणे आपला मुलगा जो आहे तो बाकीच्यांपेक्षा वेगळा दिसला पाहिजे. तो तुम्ही एखाद्या चौकात जरी पाहिला आणि तो धिंगाणा घालताना पाहिला तो ओळखला पाहिजे आनंदसागरचा आहे. तो कोणत्याही पालकांनी बघून कळालं पाहिजे. म्हणजे त्याचं फक्त चुकी तो क्लासमध्ये एवढीच आमची जबाबदारी नाही. तो क्लास पासून घरी जाऊपर्यंत तो काय करतो ही आमची जबाबदारी. त्याच्यासाठी आम्ही एक किट डिझाईन केलं की ज्याच्यामध्ये आपण मुलांना प्रॉपरली एक युनिफॉर्म देतो. त्याच्यानंतर वर्षभर पुस्तक सोडून बाकीचंही मटेरियल मुलांना लागतं तर आम्ही त्यांना नोट्स प्रोव्हाइड करतो. आणि ऑनलाईन लेक्चर वगैरे पण होतात. आता एक मुलगी इंटरव्ह्यू मध्ये म्हटली होती की रात्री 2 वाजेपर्यंत परीक्षा काळामध्ये 2 वाजेपर्यंत लेक्चर होतात मुलांचे. काय सांगाल त्याविषयी? कशी सगळी सिस्टम चालते? कोविड नंतर ऑनलाईन हा ट्रेंड अस्तित्वात आलेला आहे. आणि कोविड नंतर शिरूर तालुक्यातून अनअकॅडमीमध्ये सिलेक्ट होणारा पहिला व्यक्ती जो आहे, टीचर जो आहे तुम्ही. बरोबर. म्हणजे त्यावेळेस तो आशियामधला लार्जेस्ट प्लॅटफॉर्म होता, एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. तुम्ही त्याच्यामुळे त्या गोष्टी कुठेतरी आपल्याला माहिती होत्या की बाबा काय केलं पाहिजे काय नाही. आणि मग त्याच्यानुसारच ही बॅच फक्त रात्रीचे 2 पासून नाही की या मुलांना सवय पाठी 4 पासून आहे. म्हणजे 4 पासून ऑनलाईनचं नियोजन सगळं चालू होतं. ते 6 वाजेपर्यंत कुठेतरी चालतं. मग 6 नंतर 8 वाजता मुलं परत क्लासला येतात. 8 नंतर परत 5 वाजेपर्यंत शाळा, 4 वाजेपर्यंत, 6-7च्या नंतर परत ऑनलाईन लेक्चर चालू होतात. आणि पेपरच्या वेळेस आता काही मुलं आहेत की महाराष्ट्रभरातून मुलं माझ्याशी जॉईन आहेत. आता एक कालचंच उदाहरण आहे, प्रतीक जाधव मधून मुलगा आहे एक की तो माझ्याकडे माझ्या पहिल्या ऑनलाईन बॅचला मुलगा होता. त्याच्या वडिलांचा काल मला कॉल आला. म्हणलं सर सायन्सला 90 मार्क पडले, बाकीच्या 2 सब्जेक्टला नाही पडले कारण माझ्याकडे सायन्स होता फक्त, पण सायन्सला 90 पडले सर, माझा मुलगा तुमच्या पशीच लावायचा आहे मला. म्हणजे काय की ऑनलाईन आणि ऑफलाईन हा डिफरन्स वैयक्तिक माझ्या सब्जेक्टमध्ये तरी मुलांना काय होत नाही, जाणवत नाही की ते प्रॉपरली त्या गोष्टी तेवढ्या त्यांच्याकडून करून घेतल्या जातात. ग्रामीण भागातले जे शिक्षक असतात बऱ्याच वेळा असं होतं की ग्रामीण लँग्वेज कुठेतरी आपल्याला सुटत नाही, आपण त्याच्या टचमध्ये कायमचं राहतोच. आणि जरी आपण शहरामध्ये शिकवायला गेलो किंवा शिरूर सारख्या ठिकाणी जरी आपण आला या ठिकाणी शिकवलं तरी कुठंतरी एक अवहेलना केली जाते ग्रामीण भागातील शिक्षकांची. तुमच्यासोबत असं घडलंय का? काय वाटतंय? आता माझ्यासोबत घडायची गोष्ट म्हणजे मागच्याच वर्षीची, आता की हा पेपर जो आहे आत्ताचा, याच्यात आपण युट्यूबच्या दरम्यान किंवा युट्यूबला लाईव्ह येत होतो. त्याच्यानंतर आता मी ग्रामीण भागातलाच आहे, त्याच्यात लाज वाटायची काही कारण नाही. आपले रूटच तिथे, आपले अँसेस्टर्स तिथलचे आहेत. बरोबर. त्याच्यात काही ती लाज वाटण्यासारखी काहीच गोष्ट नाही. आणि मी माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड सांगितलंय, माझे मागचं सगळं सांगितलं की माझी 3री पिढी अस्तित्वात आहे. याचं उत्तर लोकांनी पहिल्यांदा द्यावं, तुमची कितवी आहे. हा झाला पहिला मुद्दा. 2 नंबरचा मुद्दा जो आहे की बाबा आता मी हाताने पेपर काढायचो सर. बरोबर. पण लोकांना फक्त दिसतं काय किंवा टीका करणाऱ्याला दिसतं काय फक्त की हाताने पेपर काढतोय, परंतु त्याच पेपर मधला एक्झॅक्ट पेपर तो पडलाय. बरोबर. सर आता ह्या वर्षी म्हणजे येत्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी आपलं नियोजन कसं असणार आहे, काय सांगाल? आता ह्या वर्षी नावऱ्यात बॅच चालू आहे, उरळगाव मध्ये चालू आहे आणि आलेगाव पागामध्ये चालू आहे. म्हणजे व्हॅकेशनसाठी ह्या 3 ठिकाणी बॅचेस चालू आहेत की ज्या आता या 26 तारखेपासून चालू होतील. त्याच्यानंतर खास शिरूरकरांचे फरमाईशी किंवा शिरूरचे पालकही फोन करतायत, कारण मागच्या वर्षी मी इथं ऑफलाईन शिकवलेलं आहे. त्यांचंही म्हणणं असं आहे की सर तुम्ही ऑफलाईन शिकवलं पाहिजे. तर खास त्यांच्यासाठी 15 जूनला आपण ऑफलाईन सेंटर चालू करतोय शिरूरमध्ये. क्या बात आहे. म्हणजे एकतर ते बाबूराव नगर मध्ये असेल किंवा एकतर ते सिटीत असेल, परंतु हे तर आहे की 15 जूनला आपण ऑफलाईन सेंटर चालू करतोय. आणि त्याच्या अगोदर की आता हा मधला पिरियड जो आहे, कारण इकडं थोडंसं काय झालंय की पेपर लवकर संपलेले आहेत आणि मुलं जॉईन झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी क्लास. बरोबर. त्याच्यामुळे आता आपला इंटरफिअर तिथं नको, परंतु आपण आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म 26 पासून आपण तोही काय करतोय, चालू करतोय की ज्याच्या माध्यमातून पूर्णपणे
वर्षभराची मुलाची तयारी केली जाईल. म्हणजे ऑफलाईनला तो मुलगा तर आपल्याकडे येईलच, बरोबर. परंतु ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही आपण काय करतोय की आपण तो 26 पासून काय करणार आहे, चालू करणार आहे की त्याच्यात ही मुलं जॉईन करू शकतात. त्याचंही टायमिंग एकदम फ्लेक्झिबल असतं. दुसरा मुद्दा, याच्यात काही रेकॉर्डेड लेक्चर आहेत. म्हणजे पूर्णपणे ही तयारी आम्ही खूप प्लॅनिंग नुसार केलेली आहे. बरोबर. रेकॉर्डेड लेक्चर आहेत. त्याच्यानंतर प्रॉपरली मेंटर केले जाणार आहेत सगळ्या गोष्टी, की मुलांनी ह्या टायमिंग मध्ये काय करायचंय, त्यांनी दिवसातले किती लेक्चर पाहिजेत, त्यांनी काय वाचायचे, त्यांनी कोणते कोणते टॉपिक वाचायचे, त्यांनी ते केलंय का, हे त्याला सगळे अपडेट द्यावं लागणार आहेत. हे पालकांना पूर्णपणे एकदा बसून त्यांना ऑनलाईन मिटिंगच्या माध्यमातून पूर्णपणे सांगितलं जाईल. म्हणजे हिथं टीचिंगही होईल, हिथं व्हिडिओ लेक्चरही दिले जातील, इथं मेंटरशिपही होईल. बरोबर. की जेणेकरून त्याला असं वाटणार नाही की बाबा की आपण ऑनलाईन आहेत, परंतु तो तितकाच काय असेल विद्यार्थी आपल्याला टच असेल. आणि याची फी एकदम माफक असेल. कारण काय होतंय आता की 2 महिने शिरूरच्या मुलांनाही ब्रेक देणं ही गोष्ट माझ्या बुद्धीला पटत नाही. त्याच्यामुळे आता हे 2 महिने जे आहे, कारण माझी सुरुवात पहिल्यापासून इथं, बरोबर, मला बाकीच्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहेत, किंवा मला इथं उतरायचं तर मला पूर्णपणे ताकदीनेच उतरावं लागणार आहे. त्याच्यामुळे मला थोडासा तो जो वेळ लागेल ऑफलाईनला, की तो वेळ त्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान न होता मी त्यांना ऑनलाईन पद्धतीने काय करणार आहे, घेऊन चालणार आहे. आणि ही गोष्ट की बाबा ही फक्त शिरूरच्या मुलांपुरतीच मर्यादित नाही, बाकीची मुलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपला पहिल्यापासून आहे. आजही मला भरपूर ठिकाणाहून कॉल येत आहेत, म्हणजे ते ऑनलाईन एक चालेलच. शिरूरकरांसाठी खास प्रोटॉन म्हणून आपण नवीन क्लास चालू करतो. क्या बात आहे सर. आता नव्याने जे क्लास सुरू होतात आपले पुन्हा एकदा शिरूरमध्ये देखील आपण एंट्री करताय, तर यामध्ये डाऊट सेशन असेल, टेस्ट सिरीज असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होतोय का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी आणि पालक यांच्यासोबतचा आपला अनुभव कसा राहिलेला आहे? आता टेस्ट सिरीजचा मुद्दा जो आपण विचारला किंवा डाऊट सेशनचा, आता मी माझं सेपरेट युनिटच चालू करतोय शिरूरमध्ये. त्याच्यामुळं त्यामध्ये पूर्णपणे फ्रीडम मला असणार आहे. बरोबर. की आपलं स्पेशलायझेशनच त्या गोष्टीमुळे किंवा आपली ओळखच आज त्या गोष्टीमुळे, टेस्ट सिरीजमुळे आणि डाऊट सेशनमुळे. त्याच्यामुळे याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह वेने आपण काय करणार आहे, त्या गोष्टी चालू करणार आहे. की तुम्ही मागच्याही वर्षी पाहिलं असेल की 100+ पेपर गेलेत मुलांचे. ह्यावेळेस त्याच्याही पेक्षा आपल्याला जास्त प्रॅक्टिस करून घ्यायची मुलांची, आणि बंच मध्ये ह्यावेळेस विद्यार्थ्यांचा स्कोर येईल ह्या दृष्टीने आपल्याला काय करायचे, आता पावलं उचलायची. आता पालकांबरोबरचा विद्यार्थ्यांबरोबरचा अनुभव जर विचारायचा असेल तर मागच्या वेळेस मी ती गोष्ट सांगितली की कोणत्याही शिक्षकाला ओळख निर्माण करून देण्याचं काम जे केलं जातं ते विद्यार्थ्यांमुळेच केलं जातं. बरोबर. शिक्षकांमुळे कधीच विद्यार्थी घडत नाही, विद्यार्थ्यांमुळे शिक्षक घडत. आता माझा अनुभव सांगायचा म्हटलं तर असे भरपूर पालक आहेत, भरपूर. आणि माझा थिंक टँक वैयक्तिकरित्या थोडासा मोठा आहे. बरोबर. की तो एका उच्च लेवलचा आहे. म्हणजे आज माझंही बसणं जे आहे ते अशा लोकांबरोबर आहे की बाबा ज्या लोकांनी माझ्या वडिलांना आज नावऱ्यात आणलेलं आहे, प्राध्यापक गोविंद काका निंबाळकरांसारखी व्यक्ती जी आहे की बाबा त्यांच्यापाशी बसतोय तर आमच्या दुसऱ्या चर्चा चालत नाहीत काय, तिथं ते फक्त एकच गोष्ट विचारतात, भैया काय चाललंय तुझं, तू क्लासमध्ये काय करतोय, बरं तू फक्त शिकवतोय का, त्याच्या व्यतिरिक्त तू काय करतोय. मग आपण ह्या इतकी तळमळ असणाऱ्या लोकांबरोबर बसतोय तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून माझ्या क्लासमध्ये नावऱ्याचं युनिट जर पाहिलं तुम्ही तर 5वी पासून आज बऱ्याच लोकांना वासी बेंद्रे नावच माहित नाही सर. आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय म्हणून आपल्याला कळतंय. शंभू महाराजांचं चरित्र जे आहे पहिल्यांदा प्रकाश झोतात आणण्याचं काम त्या व्यक्तीने केलेलं आहे. संभाजी महाराजांना न्याय द्यायचं काम त्या व्यक्तीने केलेलं आहे त्यांच्या चरित्राला पूर्णपणे. त्या वासी बेंद्र्यांचे जे शिवचरित्र आहे ते आज माझे 5वी पासून ते 10वी पर्यंतच्या मुलांना त्यांना एक टायमिंगच दिला जातोय. त्यात ती मुलं काय करतायत, ते रीड करतायत. त्यांना 5वीत ते समजणार नाही, त्यांना वाचायला अडचणी येते त्याची, पण आपण त्या गोष्टी करून घेतोय अवांतर. मग तुम्ही विचार करा की माझ्याकडे आता माझं शिरूरमध्ये सेपरेट युनिट होतंय, मला ह्याही गोष्टी तिथं करायच्यात. म्हणजे टेस्ट सिरीज आणि डाऊट सेशन पर्यंत आपल्याला मर्यादित राहायचं नाही. आपल्याला ही गोष्ट पालकांनी लक्षात ठेवली पाहिजे की आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक. बरोबर. माझ्या गुरूंचं वाक्य आहे की फक्त आपल्याला शिक्षण आणि संस्कार ह्या 2 गोष्टी ज्या आहेत हे चाक एखाद्या गाडीचे येत नाही, हे 2 पाय आहेत, लक्षात घ्या. बरोबर. त्यातला आपण फक्त एज्युकेशन ही गोष्ट चालू पुढे घेऊन, पण संस्कार जे आहे ती मागायचे कुठेतरी. आपल्याला त्या दोन्ही गोष्टींचं कुठेतरी कोऑर्डिनेशन घडवता येईल आणि कुठेतरी एक चांगली सुसंस्कृत पिढी निर्माण करता येईल. त्याच्या दृष्टीने आपल्याला आता पावलं उचलायची. आणि पालकांबरोबरचा अनुभव जर शेअर करायचा असेल किंवा विद्यार्थ्यांबरोबरचा अनुभव, आता मागच्याच वर्षीचे एक पालक आहेत अविनाश काळे म्हणून, निमोनियाचे. तर पूर्णपणे जागरूक पालक आहेत पूर्ण. म्हणजे ज्यावेळेस त्यांची आणि माझी पहिल्यांदा भेट झाली त्यावेळेस पहिला क्वेश्चन त्यांचा होता की मुलगी शार्प आहे त्यांची खूप, श्रावणी काळे म्हणून खूप शार्प आहे. म्हणजे अशी मुलं माझ्याकडे आली, माझं नशीब आहे.
ह्या बॅचची काही भरपूर मुलं म्हणजे अशी नावं काढण्यासारखी, श्रावणी झालं, गौरी झालं, त्याच्यानंतर उत्कर्ष झालं, मुलांच्यातही भरपूर नाव आहेत, यश झालं, म्हणजे असं प्रत्येकाचं उदाहरण देता येईल अशी मुलं आहेत काही. बरोबर. की प्रत्येकाचीच नावं घेणं हे नाही, पण बरीचशी मुलं आहेत की बाबा जी खरंच आयडियल मुलं आहेत. तर ते पालक आले, पहिलाच क्वेश्चन त्यांनी विचारलं, सर तुमचं क्वालिफिकेशन काय? म्हणलं बी फार्मसी. फार्मसी झालेला माणूस शिकू शकतो? तर काहीच बोललो नाही. म्हणले माझी मुलगी येईल, बसेल, तिला पटलं ती कंटिन्यू करेल. बरोबर. आज त्या श्रावणी काळेची मम्मी जी आहे त्यांनीच कबुली दिली की ती मुलगी, तिचा स्टॅमिना 1 तासाचा होता अभ्यास करायचा. बरोबर. आज ती मुलगी 8-8 तास अभ्यास करते. आणि आज ते पालक माझ्या सगळ्यात क्लोज लिस्ट मध्ये की ते आज नवऱ्यात गेले की ते मला भेटल्याशिवाय जात नाहीत. बरोबर. म्हणजे ही गोष्ट कशी आहे की बॉन्डिंग आपल्याला तयार करायचंय पालकांबरोबर, मग हे कुठेतरी त्यांच्या घरी जाऊन बसणे, कुठेतरी त्यांना हे करणं, याच्यातून बॉन्डिंग आपल्याला तयार करायचं नाही. आपल्याला बॉन्डिंग आपल्या कामातून तयार करायचं. आणि ह्या गोष्टी मुलांना कळतात. फॉर एक्झाम्पल उत्कर्ष कोकडे म्हणून मुलगी आहे, शिरूरला आहे, की मुलं आज बघतायत की बाबा हा माणूस नावऱ्यातून कुठे येतोय, शिरूरला येतोय. आता माझ्या बरोबर आज मी ह्या गोष्टी प्रांजळपणे सांगतो की आज माझ्याकडे जे म्हणजे माझ्याकडे सायकलही नव्हती, आज माझ्याकडे 4 व्हीलर आहे. बरोबर. आज माझ्याकडे जेवढे याच्यात सगळ्यात मोठा वाटा माझ्या गुरूंचा आहे. बरोबर. दुसरा माझ्या आई वडिलांचा आहे आणि तिसरा ह्या विद्यार्थ्यांचा आहे. खरं. ह्या 3 गोष्टीमुळेच मी आज काय, मग ती मुलं बघतायत की बाबा हा माणूस नावऱ्यातून शिरूरला येतोय, हा माणूस भिजत येतोय, हा पावसात येतोय, ह्या माणसाला आंबळ्यातून माघारी जाता येतोय पण तरी हा भिजत येतोय आणि हा त्याच इंटेन्सिटीने काय करतोय, लेक्चर घेतोय. बरोबर. हा माणूस 12 वाजेपर्यंत, रात्रीचा 11-12 वाजेपर्यंत आपल्या पैसे थांबतोय. हे मुलांना कळतं, हे आपल्याला मुलांना वेगळं सांगायची गरज लागत नाही. त्या मुलीने शेवटच्या 2 महिने शाळेला ज्यावेळेस सुट्टी लागली त्यावेळेस, सर मी नावऱ्यात येणार आहे, मला शिरूरमध्ये थांबायचं नाही, ती माझ्या नावऱ्याच्या युनिटला अभ्यास करतोय. म्हणजे ही जे खेड्यातले शिक्षक सांगितलं जातं ना, सिटीतून खेड्यात येणारी मुलं आहेत, मग मुलंच उत्तर देतात. पिंपरी चिंचवड वरून देखील तुम्हाला फोन येतात की पिंपरी चिंचवडवरून मुलं पाठवायचे तुमच्याकडे, तर काय सांगाल, तो एक अनुभव होतोय. म्हणजे त्या पालकांचा आज मला 3रा फोन की सर कधी चालू करताय, पण इथं पॅटचे पेपर आहेत, त्याच्यामुळं हे 26 पासून चालू होतंय. की हे आपोआप होत चालतं की बाबा चॅनलच्या माध्यमातून, आपल्या शिरूर कट्टाच्या माध्यमातून त्यांनी ती गोष्ट पाहिली होती की बाबा नक्की काय होतंय काय नाही. म्हणजे चांगल्या गोष्टीचं कौतुक होतं, त्या गोष्टी उजेडात येतात, थोड्या उशिरा येतात पण 100% येतात. बरोबर. म्हणजे आज कुठेतरी 8 वर्षाचे जे आपण जो स्ट्रगल केलाय किंवा 8 वर्षात ह्या मुलांबरोबर आपला जो वेळ गेलाय त्यात आता कुठेतरी आज त्या गोष्टी पॉझिटिव्हली दिसत आहेत. सगळं आपलं कामातूनच उत्तर आहेत. मग त्या मुलांना दिसतंय की, आणि ह्याही गोष्टी दिसत आहेत की पंकज सर आहेत 5ला सगळं उरकतायत, येत आहेत, इकडे लेक्चर घेत आहेत. ती उत्कर्ष कोकडी नावाची मुलगी, ती रोज मला डबा घेऊन येत होती. हे बॉन्डिंग आहे. बरोबर. आणि हे एज्युकेशन आहे, चांगल्या क्वालिटी एज्युकेशन मधूनच बॉन्डिंग, हे बॉन्डिंग आहे. तन्वी खिल्लारी नावाची मुलगी आहे, तिचं आजही वाक्य आहे, सर अभ्यास तुमच्यामुळे करते. जिज्ञा वाढवणे म्हणून मुलगी एक, सर अभ्यास तुमच्यामुळे करते. आणि जनरली काय होतं की शाळेत मुलं रडतात शेवटच्या दिवशी, क्लासमध्ये पोरांना असं वाटतं कधी आपण बाहेर निघू. हे आपलं एक वेगळेपण आहे की माझी मुलं क्लासच्या शेवटच्या दिवशी रडतात. ऑनलाईनला रडलेली मुलं आहेत माझ्याकडे, ऑनलाईन लेक्चरला रडलेली की सर अजून 1 वर्ष 10वी पाहिजे होतं. हा मुलांबरोबरचा काय आहे, एक अनुभव आहे. आता अजून एक अनुभव सांगतो की थोडा मागच्या वर्षीचा एक अनुभव, की काही ठिकाणी ना किंवा काही पॉइंटला मुलं आपल्याला एक अप्रोच देत चालतात. मागच्या वेळेस ऑनलाईन मध्ये माझ्याकडे एक मुलगी होती, ऋतुजा कंठाळी नावाची, फेवरेट स्टुडंट माझी आजही. तिच्या भावालाही मी सांगतो की फेवरेट ऋतुजा. बरोबर. आणि पेपरच्याच टायमिंग मध्ये एक क्वेश्चन विचारला तिने, रिकाम्या जागेवर क्वेश्चन होता. तो क्वेश्चन विचारला, तो क्वेश्चन विचारल्यावर माझ्याकडून तो क्वेश्चन तिला चुकीचा सांगण्यात गेला. आम्ही परत पाहिलं उत्तर पाहिल्यावर उत्तर चुकीचं होतं. म्हणजे उत्तर वेगळं होतं, आपण चुकीचं सांगण्यात आलं. मग तिथं ऑनलाईन मध्ये अरे माझ्याकडून चुकलं, मला याचं काहीतरी उत्तर वेगळं वाटतं, आपण सगळे सर्च करू. म्हणजे हे की बाबा जिथं चुकतोय आपण ना तिथं आपण कमीपणा घेण्यात काय हरकत नाही. बरोबर. म्हणजे तिथं आपण आपला इगो आणण्यात काय अर्थ नाही. आणि मग ते पाहता एक गोष्ट इतकी क्लिअरली जाणवली आम्हाला की बाबा त्या गोष्टीने मला ह्या वर्षी डायमेन्शन दिलंय. म्हणजे ती ऋतुजा कंठाळी मुलगी आजही मला का लक्षात आहे त्या गोष्टीमुळे, कारण तिने मला एक वेगळा अप्रोच दिला पूर्णपणे की बाबा आपल्याला पुस्तक कसं वाचायचं. बरोबर. की आपण तर 7-8 वर्ष आपण करतोय त्या गोष्टी, पण अजूनही हा लेअर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून काय होतो कळतो.
आजही अशी भरपूर मुलं आहेत की जी आठवणीतली मुलं आहेत. आता मागच्याच बॅचची सांगायचं म्हटलं की शिरूरमध्ये हर्षल भामरे झालं, प्रणव साठे झालं, बेंद्रे झालं, आदित्य वाळके झालं. सगळ्यात काही तर इतकी मुलं आहेत की सर 2-2 वर्ष क्लास पाहिजे. आयुष विधाते नावाचा मुलगा, म्हणजे सगळ्यात शेवट कळलं की अरे याची पोएट्री इतकी क्लास असेल. म्हणजे ही अशी मुलं आहेत की बाबा ह्या मुलांनी म्हणजे आपण यांच्यासाठी बोलावं तितकं कमी आहे. गावडे म्हणून एक मुलगा होता मुलींच्यातही की बाबा आपली पहिल्यांदाच आपण ज्यावेळेस बाईट घेतली एक की मुलांनी एक्सप्रेसिव्हली गोष्टी सांगितल्या, त्याच्यानंतर काही मुलांना येता आलं नाही. बरोबर. तिथे काही मुले अशा नाही. पंकज सरांना काल भेटले नाही ना मी, आज भेटणार, आज मला तिथे यायचंय. बरोबर. खरात म्हणून एक मुलगी आहे ती तिथं होती. म्हणजे अशी मुलं आहेत काही, किंवा निशा शिरसाट नावाची एक मुलगी आहे की पंकज सरांना बोललं ना ती पहिलं घरी जाऊन सांगणार. मला हे अजिबात पटलेलं नाही. म्हणजे हे इतकी मुलं आपल्या बाबतीत किंवा ह्याच्या बाबतीत कट्टर मुलं होती. आता पाठाचं नियोजन तुम्ही जे सांगता, बरोबर, तुम्ही जर विचार करा की जर मला शिरूर मधून घरी जायला 12 वाजत असते आणि याला माझे सहकारी साक्षीदार आहेत गायकवाड सर म्हणून, त्यावेळेस आता 4 व्हीलर आली, 2 व्हीलर होती, पाऊस नाही, ऊन नाही, वारा नाही, काहीच नाही. पाहिजे हे पोरांना कळतंय ते की हा व्यक्ती आपल्या पशी येतोय, लेक्चर घेतोय, लेक्चर झाल्यावरही 2-2 तास हाटीच घेतोय आणि त्याच्यानंतर जातोय, पाऊस चाललाय, पावसातही जातोय. पालकांना त्या गोष्टी काय होत आहेत, दिसत आहेत. आणि मग 12ला समजा जायचं म्हटलं तर 4ला जाग येणं शक्य नाही सर. म्हणजे मला पूर्णपणे वर्षभर 4ला उठवायचं काम माझ्या विद्यार्थिनीने केलेलं आहे. त्या विद्यार्थी तिचं नाव गौरी राऊत आहे. बरोबर. म्हणजे ही मुलंही काय करतायत, कुठेतरी आपल्याला प्रोत्साहित करतायत. म्हणजे हे पूर्णपणे सिस्टमच वेगळी आहे की ही मुलं एवढी नंतर नंतर क्लोज होऊन जातात की सांगता खैर नाही की ती कधी आयुष्यभर आपल्याला लक्षात ठेवतात. आणि हीच आपली खरी संपत्ती. खरं तर शिक्षक विद्यार्थी हे नातं न ठेवता तुम्ही एक मित्राचं नातं निर्माण केलं, मैत्रीचं नातं निर्माण केलं, त्या माध्यमातून मुलांकडनं अभ्यास करून घेतला. सर याची गंमत अशी आहे की तुम्ही जर तुमचा एक ट्रॅडिशनल अप्रोच ठेवला, तुम्ही नंदीबाईला सारखे कोट घालून आले, तुम्ही लय मस्तपैकी डिजिटल बोर्डवर शिकवलं, कळलं, किंवा तुमचे ग्रुमिंग खूप छान आहे, बरोबर, कळलं, किंवा तुम्ही पूर्णपणे प्रॉपर, पण तुम्ही जे सांगताय ते मुलापाशी डिलिव्हरच होत नसेल तर त्याचा उपयोगच नाही ना. काय सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे की तुमचा कन्सेप्ट जो आहे त्या मुलाला एकच गोष्ट गरजेची आहे की बाबा माझा कन्सेप्ट काय झाला पाहिजे, समजलं पाहिजे, क्लिअर झाला पाहिजे, त्याला बाकीचं काहीच घेणं देणं नाही. हीच लोक काय होत आहेत, बरोबर, विसरतायत. सर आता आपला जे क्लासेस आहेत याच्या स्टाफ विषयी थोडीशी माहिती सांगा आम्हाला. कसा स्टाफ आहे नेमका आपल्याकडे? आता स्टाफची जी रचना आहे ती अशी आहे की एक्सपिरियन्स पासून तर माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत स्टाफ आहे. म्हणजे ज्या मुलांना मी शिकवलंय ती मुलं आज मुलांना शिकवणार आहेत. मग त्याच्यात आशिष वाकचौरे सर असतील, श्रेयस गायकवाड सर असतील, हा फ्रेश स्टाफ आहे माझ्याकडे. आणि त्याच्यानंतर आता एक्सपिरियन्सचा विषय जर पाहिला की गणित हा विषय सगळ्यात क्लिष्ट सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये 37 वर्ष एक्सपिरियन्स असणारे माझे वडील प्रभाकर आवटी, ते काय शिकवतील, गणित शिकवतील. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीत गोल्ड मेडल असणारे आवचिते सर म्हणून आहेत की जे इंग्लिश शिकवतील. आणि विज्ञान हा भाग माझ्याकडे असेल. म्हणजे या प्रकारे एक एक्सपिरियन्स स्टाफ आणि फ्रेश स्टाफ की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांबरोबर चांगल्या प्रकारचं बॉन्डिंग एक तयार होतं. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो की बाबा हा सगळा पूर्ण जेंट स्टाफ झाला, परंतु मॅडमही पाहिजे, बरोबर. तर मग त्याच्यासाठी विद्या क्षीरसागर म्हणून मॅडम आहेत आपल्याकडे की ज्यांचं कॉमर्समध्ये MA म्हणजे मास्टर झालेलं आहे, त्याही खालचे वर्ग सगळे घेतात. म्हणजे 5वी ते 8वी पर्यंत मॅथ शिकवण्याचं काम मॅडम करतात. म्हणजे हा अशा प्रकारे आपला एक स्टाफ आहे. वडिलांचं माझ्या BSc मॅथमॅटिक्स झालेलं आहे, माझं B फार्म आहे. त्याच्यानंतर गायकवाड सरांचं BSc झालेलं आहे, बांदल सरांचं आता फार्मसी चाललेलं आहे, म्हणजे वाकचौरे सर म्हणतो आम्ही त्यांना. म्हणजे हा एक वेल एज्युकेटेड एक स्टाफ आपल्याकडे आज आहे. आणि हाच स्टाफ आपण शिरूरमध्ये सुद्धा काय करतोय, घेऊन येतोय की मी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की ग्रामीण भागातलाच आणणार आणि तो प्रॉपर आणणार, तर तोच आपण काय करतोय आज तिथे घेऊन येतोय. म्हणजे हमखास तुम्ही आवचिते सरांचं इंग्लिशचं लेक्चर पहा आणि त्यानुसार सांगा की ज्या स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करतात, आता गावडे सर म्हणून सिलेक्ट झाले की त्यांच्याकडून आम्हाला ही माहिती मिळाली की अरे तुमच्या तिकडे आवचिते सर आहेत, इंग्लिश क्लास शिकवतात, बरोबर. म्हणजे हे जे ऑफिसर लोक आहेत यांच्या चॉईस मधले लोक आज आपण शिरूरकरांपाशी काय करतोय, उभे करतोय. त्याच्यामुळं ह्या वेळेस फक्त सायन्सच परफेक्ट होणार आहे असा विश्वास नाही की शिरूरकरही म्हणतात पंकज सर तो भरोसा आहे, बरोबर. आता प्रोटॉन येतो भरोसा आहे. ही गोष्ट काय करा
लक्षात ठेवा आणि पूर्णपणे एक वेल क्वालिफाईड स्टाफ घेऊन आपण काय करू शिरूरमध्ये उतरतो. क्या बात आहे. सरांच्या येणाऱ्या क्लासमध्ये सगळेजण ऍडमिशन घेतीलच, कारण या वर्षीचा रिव्ह्यू जो आहे विद्यार्थ्यांचा तो अतिशय कडक होता. ज्यावेळेस सायन्सचा पेपर झाला त्याच्यानंतरच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या होत्या. इव्हन आपण ज्यावेळेस नावरे परिसरामध्ये गेलो होतो त्यावेळेस तेथील विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पालकांच्या प्रतिक्रिया देखील आपण पाहिल्या होत्या आणि अतिशय सुंदर अशा प्रतिक्रिया त्यांच्या आलेल्या होत्या. तर सरांनी आज आपल्या स्टुडिओमध्ये भेट दिलेली आहे. सर खूप खूप धन्यवाद. येत्या काळामध्ये आपण सोबत काम करूच, शिवाय विद्यार्थ्यांनाही काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न निश्चितपणे आपल्या चॅनलवर देखील केला जात असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेअर करा, कमेंट करा, तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा, लाईक करा. आणि येत्या काळामध्ये पुनश्च एकदा सरांना आपण घेऊन येणारच आहोत. यामध्ये ते आपला सिलेबस डिस्कस करतील किंवा काही ट्रिक्स तुम्हाला त्या संदर्भामध्ये देतीलच आणि अभ्यास एकंदरीत कसा करायचा या संदर्भामध्ये मार्गदर्शनही करतच राहतील. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.